वाटतही नाही. आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन्स आम्ही लढणार आहे. कारण आता 10-12 वर्षामध्ये MIM खूप वाढलेली आहे. लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे. आणि 10-12 वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर वोट दाखवायचे, हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे, तर हे सगळं पुसलेलं आहे. आणि 10-12 वर्षामध्ये जे लोकांनी काम केलेले आहे, आणि मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे. त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज, तसं जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून जे दाखवलेलं आहे. आता आल्यावर यांची ही इच्छा होती की 1-2 पब्लिक मीटिंग्स करायची होती. आणि म्हटलं की ठीक आहे, पब्लिक मीटिंग्स कसे निवडणुका होतात त्यावेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात, त्याआधी मनसे बहुजन आघाडीचा सोबत होता. नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला खूप प्रस्ताव दिला होता की सोबत करूयात म्हणून. आता हे महापालिकेच्या बघा, महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही. मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की मग आपण सोबत लढू नका, आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार आहे. मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की आता उत्तर काय द्यायचं. यांचा आरोप हेच असायचे ना की भाई MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहीत होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे, तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे. तुम्ही जिथे फेलियर झाला तर कोणामुळे MIM. तर त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं. आतापर्यंत थर्ड फ्रंटचा प्रयोग होणार काय? थर्ड फ्रंटचा प्रयोग होणार काय? काय हे बघा, लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवलवर डिसाईड होतो. समजा आता आमचे फारुख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचं आहे, अलायन्स तयार करायचं आहे. याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असोद्दीन अवैसी साहेब घेणार आहे. हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे. त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील. फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय केले, आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा रिझल्ट काय ते देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सोलापुरात MIM फक्त एका मतदारसंघापुरतं लक्ष देते, बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार का महापालिका? आता काय आहे की आपल्याला माहीत आहे की मागच्या निवडणुकीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाली. दोघं आहेत ते